प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला शांती असो. प्रियानो, आज सर्वत्र साऱ्या राष्ट्रांमध्ये साऱ्या जगात परिस्थिती बदललेली आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक अवस्था, राजनीती, आपली सामाजिक बांधिलकी, धार्मिक जीवन आणि अनेक प्रकारे आपली जीवनशैली बदललेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याने माणूस जसा त्रासलेला आहे असं वाटून येतं. परंतु प्रियानो, या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट जी तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्यांना आधार देण्यासारखी आहे ती म्हणजे परिस्थिती किती जरी बदलली तरी आपला परमेश्वर बदलत नाही. युगानयुग तो तोच आहे. युगानयुग तो त्याने म्हटलेली वचनं तो पूर्ण करतो. त्याच्या मुखातनं निघालेले शब्द, तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी असलेल्या योजना तो पूर्ण करतो आणि त्याच्या वचनाचा तो पक्का आहे. प्रियानो, बघा, पवित्र शास्त्र बायबलमध्ये सुरुवातीपासून शेवटापर्यंत म्हणजे उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत आपण पाहतो, वारंवार त्याच्या विश्वासयोग्यतेविषयीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, पौलाने 1 कोरिन्थीकराचा 1 अध्याय त्याच्या 9व्या वचनात म्हटलेलं आहे की ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्याशी सहभागिता करण्याकरता बोलावलेला आहे तो परमेश्वर विश्वासयोग्य आहे. तो परमेश्वर विश्वासयोग्य आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती आपल्या जीवनाशी जोडलेली परिस्थिती किती जरी बदलली तरी तो तोच आहे. बघा, 2 तिमोथेच्या 2 पत्राच्या 13व्या वचनात तिथे म्हटलेलं आहे की तुमचा आणि माझा विश्वास किती जरी खचला तरी परमेश्वर काही त्याची विश्वासयोग्यता सोडणार नाही, कारण तो स्वतःला बदलू शकत नाही. होय माझ्या प्रियानो, परिस्थिती किती बदलली तरी परमेश्वर विश्वासयोग्यच राहतो आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला, आपण जे विश्वास ठेवणारे आहोत, आपल्याला त्याची आशा आहे. बघा, आणि त्याच्या विश्वासयोग्यतेचा परिणाम आपल्या जीवनावर अनेक प्रकारे झालेला आपल्याला दिसून येतो. आपण काही वचनं आज पाहूया. सर्वप्रथम आपण पाहतो अनुवादाचं 7वं अध्याय 9वं वचन. तिकडे परमेश्वराने मोशेद्वारे प्रकट केलं की जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याच्या नावाला हाक मारतात, त्यांच्याकरिता 1000 पिढ्यांपर्यंत तो त्याची प्रेम दया त्यांच्यावर सतत ठेवतो. प्रियानो, हा तुमच्या आणि माझ्यासाठी वारसा आहे. आपण जर त्या जिवंत परमेश्वराला, ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, आपण त्याला हाक मारतो तर 1000 पिढ्यांपर्यंत त्याची प्रेम दया आपल्या कुटुंबावर, आपल्या येणाऱ्या वंशावर टिकून राहील, असं त्याचं वचन आहे माझ्या प्रियानो. तर आज तुम्ही निराश होऊ नका की तुमच्या मुलांचं, तुमच्या लेकरांचं कसं काय होईल, कारण त्याचं वचन तो नक्कीच पाळेल. आपल्याला बस त्याच्या वचनानुसार चालायचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून जगायचं आहे. त्यानंतर आपण पाहतो यशायाचा 49वा अध्याय, तिथे 7व्या वचनात तिथे म्हटलं आहे की तुम्ही जे जगाने धिक्कारलेले आहात, जगाने टाकलेले आहात, तुम्ही जे लोकांनी नकारलेलं, असं तुच्छ मानलेले जे तुम्ही आहात, तुम्हाला मी उचलणार. परमेश्वर म्हणतो, मी अशा ठिकाणी तुम्हाला उचलून ठेवेन जिथे राजे येतील तुमच्याकडनं मसलत घ्या करता. प्रियानो, जरासा विचार करा, खरोखरच आपल्या जीवनाविषयी ही गोष्ट खरी ठरलेली आहे. ज्या वेळेला आपण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तेव्हा आपली परिस्थिती काय होती आणि आज परमेश्वराने त्याच्या वचनाद्वारे आपलं जीवन कितपत बदललेलं आहे. आज अनेक लोक तुमच्याकडे, माझ्याकडे सल्ला घ्यायसाठी येतात आणि आपल्या जीवनाद्वारे त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो, आपण त्यांना मसलत देत आहोत. हे इथेच थांबेल का प्रियानो? नाही. परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वाद होण्याकरता बोलावलेला आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला मस्तक होण्याकरता बोलावलेला आहे, तर शेपूट नव्हे. होय प्रियानो, आपली ती परिस्थिती बदलणार नाही, कारण आपला परमेश्वर बदलत नाही, त्याच्यामुळे आपली परिस्थिती बदलणार नाही. त्यानंतर आपण पाहतो 1 कोरिन्थीकराचा 10वा अध्याय त्याच्या 13व्या वचनामध्ये, तिथे परमेश्वराचं वचन म्हणतं की तुमच्या आणि माझ्या शक्तीच्या पलीकडे परमेश्वर आपली परीक्षा अजिबात घेणार नाही. प्रियानो, तुम्हाला आणि मला जेवढं झेपेल, तुम्हाला आणि मला जेवढं आपल्याने होईल तेवढीच तो परमेश्वर आपली परीक्षा घेईल. आणि विशेष म्हणजे आपल्या कमतरतेमध्ये, आपल्या कमीपणामध्ये तो आपलं सहाय्य करेल, असं तिथे त्या वचनात म्हटलेलं आहे. जरी आपण कमी पडलो, जरी आपण कमजोर पडलो, जरी आपण निर्बुद्ध ठरलो, जरी आपण कितीतरी प्रकारे कमकुवत ठरलो, तरी त्या ठिकाणी आपला परमेश्वर विश्वासयोग्यरित्या आपलं सहाय्य करेल, असं तिथे वचन म्हणतं. त्यानंतर 1 थेसलोनिचं 5वं अध्याय 24वं वचन आणि त्याचबरोबर 1 कोरिन्थीकराचा 1 अध्याय आणि 8वं वचन, तिथे म्हटलेलं आहे की प्रभूच्या दिवसापर्यंत तो तुम्हाला आणि मला त्याच्या वचनावर टिकवून ठेवेल.
बघा, प्रभूच्या दिवस येईपर्यंत तो तुम्हाला आणि मला राखेल, हे परमेश्वराचं वचन आहे. बघा, जेव्हा त्याने तुम्हाला आणि मला बोलावलं, जेव्हा आपण त्याला आपल्या जीवनात स्वीकारलं, एकदा स्वीकारल्यानंतर वचन म्हणते की तुमचा पलट झालाय मरणापासून जीवनाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आपलं परिवर्तन झालेलं आहे. ते पुन्हा अंधकारात जायसाठी नाही प्रियानो, तर त्याचं वचन सांगतंय की तोच प्रभू परमेश्वर त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे तुम्हाला राखेल. परंतु त्यात तुम्हाला आणि मला विश्वासयोग्यरित्या टिकून राहायचं आहे प्रियानो. बघा, आपण परमेश्वराचा हात धरून पुढे चालायचा आहे. तो नाही आपल्याला सोडणार. परिस्थिती किती जरी बदललेली तुम्हाला वाटत असेल तरी पण पाठी बघून तुम्ही त्या सर्व साक्षी, त्या सर्व अनुभव तुम्ही आठवा, जेव्हा परमेश्वराने तुमचं सहाय्य केलेलं आहे. ज्या रीत्या त्याने तेव्हा सहाय्य केलेलं, तो नक्कीच पुढे देखील सहाय्य करत जाईल. फिलिपकराच्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 6व्या वचनात म्हटलेलं आहे की त्या परमेश्वराने ज्याने त्याचं उत्तम कार्य माझ्या जीवनात सुरू केलेलं आहे, तो ते उत्तम कार्य पूर्णतेस नेण्यास समर्थ आहे. होय माझ्या प्रियानो, आपला परमेश्वर ते कार्य पूर्णतेस नेण्यास समर्थ आहे. तर तुम्ही आणि मी आपली दृष्टी आपण कोणाकडे लावतो आहोत? बदललेल्या अर्थव्यवस्थेकडे की बदललेल्या स्थितीकडे? ह्या जगात सगळीच जण कष्टात आहेत. परंतु या कष्टमय जगामध्ये प्रियानो, तुमच्या आणि माझ्याकडे जिवंत परमेश्वराची आशा आहे आणि म्हणून आपण खचून चालणार नाही प्रियानो. आजपर्यंत इतिहासात आपण पाहिलेलं आहे, जेव्हा जेव्हा जगावर पीडा आली, जेव्हा जेव्हा जगावर संकट आलं, मंडळी सामर्थ्याने उभी राहिली प्रियानो. मंडळीने जगाला आधार दिला, परमेश्वराच्या दासांनी लोकांना आधार दिला. जिथे तिथे संजीवन उतरून आलं, जिथे तिथे परमेश्वराच्या लोकांनी सेवा केली आणि तिथे लोकांसाठी आरोग्य उतरून आलं. प्रियानो, आज तुम्ही आणि मी या जगाचे आधार आहोत आणि ते आधारस्तंभ म्हणून उभे नाही राहिले तर तुमचा आणि माझा विश्वास काय उपयोगाचा प्रियानो? तर त्याकरता आपण विश्वासात बनून राहूया, कारण आपला परमेश्वर विश्वासयोग्य आहे असं वारंवार वचनामध्ये आपण पाहतो. एक उत्तम उदाहरण आपण पाहतो बघा, इब्रीकराचं पत्र 11व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये. तिथे बघा, हा पवित्र शास्त्रात अब्रामाचं उदाहरण नेहमी आपल्याला देण्यात येतं की अब्रामाने विश्वास ठेवला आणि म्हणून त्याला न्यायी असं गणलं गेलं. पण तुम्हाला माहिती का, इब्रीकराच्या 11व्या अध्यायाच्या 11व्या वचनात काय म्हटलेलं आहे की अब्रामाने परमेश्वराच्या विश्वासयोग्यतेवर विश्वास ठेवला. काय म्हटलंय की अब्रामाने परमेश्वराच्या विश्वासयोग्यतेवर विश्वास ठेवला आणि त्याने विश्वास ठेवला, त्या रीत्या त्याला ते मिळालं. बघा, तुमच्या लक्षात येईल, जेव्हा अब्राम त्याच्या मुलाला घेऊन तिथे वरती डोंगरावर जात होता, खाली थांबायला सांगितलं सेवकांना, त्यावेळेला त्यांना काय सांगितलं की आम्ही आराधना करून परत येतो. बघा, लक्षात घ्या, हे त्याची ही बोल जी होते उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, तुम्हाला रेफरन्स दिसतच असेल, त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो तो त्याच्या सेवकांना काय सांगतो की आम्ही आराधना करून परत येतो. तो त्याचा विश्वास होता. त्याने असं नाही म्हटलं की मी वरती जाऊन बलिदान चढवून परत येतो. त्याने असं नाही म्हटलं की आता मी वरती जातो, आणखीन मुलाला माझे सॅक्रिफाईस करेन, मुलाचा बळी चढवेन आणि मी खाली येईन. नाही, त्याने काय म्हटलं, आम्ही परत येतो. अर्थातच म्हणजे काय, मी आणि मुलगा माझा आयझॅक आम्ही परत येणार, आम्ही आराधना करून येतो. हा त्याचा विश्वास होता आणि हा त्याचा विश्वास त्या परमेश्वराच्या विश्वासयोग्यतेवर तो त्याचा विश्वास होता. आणि त्याचा परिणाम काय झाला, तर तो मेलेल्यात जमा असताना त्याला, त्याच्या कुटुंबाला प्रसूतीचा आनंद झाला. माझ्या प्रियानो, त्या सारेला एक बाळ, म्हातारपणात ते बाळ जन्माला आलं. आपण पाहतो तिथे त्या वचनामध्ये पुढे लिहिलेलं आहे की त्याचं शरीर तर मेलेल्यात जमा होतं, मृत अवस्थेत होतं. त्या तो साराचा गर्भ मृत अवस्थेत होता, परंतु त्याच्यात जीवन आलं आणि ते बाळ जन्माला आलं. आणि तेवढंच नव्हे प्रियानो, तर हा अब्राहम परक्या देशामध्ये आणून परमेश्वराने त्याला स्थापित केलं, त्याचा वैभव वाढवला, त्याचबरोबर त्याची कीर्ती तिथे वाढली आणि त्याच अब्रामाद्वारे एक राष्ट्र, इस्रायल राष्ट्र स्थापित झालेलं आपल्याला दिसून येतं माझ्या प्रियानो. तर अब्रामाप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराच्या विश्वासयोग्यतेवर विश्वास ठेवूया. ज्या परमेश्वराने त्याच्या जीवनात कार्य केलं, तोच परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करण्यास समर्थ आहे. बघा, परमेश्वराने नोआला वचन दिलेलं, काय वचन होतं की मी तुझ्या कुटुंबाला
तारेन, वाचवेन. जगावर येणाऱ्या संकटापासून मी त्यांना वाचवेन. आणि खरोखरच परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे त्याने नोआच्या कुटुंबाची आठवण करून त्यांना वाचवलं. योसेफाला स्वप्नदर्शनाद्वारे प्रकट करून दाखवलं की योसेफाला परमेश्वर कसा उंचावणार होता. आणि ती देखील गोष्ट परमेश्वराने अतिशय परिस्थिती बिकट असून सुद्धा, कुठेच काही संभाव्य वाटत नव्हतं अशा परिस्थितीत सुद्धा परमेश्वराने योसेफाला उंच स्थानावर नेऊन ठेवलं की जिथून तो आशीर्वादाचं पात्र झाला. तर प्रियानो, आज तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात ते पाहू नका, परंतु एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा की ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला बोलावलेलं आहे तो परमेश्वर विश्वासयोग्य आहे. त्या परमेश्वराने त्याने नियोजित केलेलं कार्य तो तुमच्या आणि माझ्याद्वारे सिद्धीस नेणारच. म्हणून तुम्हाला आणि मला खंबीरपणे उभं राहायचं आहे. डगमगत तर सारं जग डगमळत आहे, परंतु तुम्हाला आणि मला प्रियानो ह्या जगाला आधार देत प्रभू येशू ख्रिस्ताचा शुभ संदेश लोकांना ऐकवत आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. तर आपण आपल्या परमेश्वराच्या विश्वासयोग्यतेवर विश्वास धरूया. अब्रामाची मेलेली स्थिती परमेश्वराने बदलली, त्याचप्रमाणे आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या कामधंद्याची, अनेक रीतीने जी परिस्थिती आपल्याला मरगळलेली दिसत आहे तीच तो संजीवित करण्याकरता समर्थ आहे. हाच आपण विश्वास ठेवूया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा आपणा सर्वांचं सहाय्य करो. आमेन.